वरोरा येथील रेल्वे पुलाच्या समस्येबाबत डीआरएम यांना निवेदन. डीआरएमचा सकारात्मक प्रतिसाद. गड्डे बुजवण्याचे आश्वासन. नागपूर चंद्रपूर रेल्वे मार्गावरील वरोरा शहरात असलेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी मध्य रेल्वे प्रशासन नागपूर येथील सीआरएस मनोज अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांना वरोरा प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 1 चे नवनियुक्त नगरसेवक श्री बंडूभाऊ देऊळकर, राहुल देवडे व वरोरा भद्रावती चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाणे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. जनसमस्येच्या संदर्भात निवेदनात नमूद करण्यात आले आहे की वरोरा शहराचा झपाट्याने विस्तार होत असून रेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली आहे. परिणामी हा पूल सध्या दैनंदिन वाहतुकीचा मुख्य मार्ग ठरला आहे. पुलाची उंची कमी असणे, रस्ता अरुंद असणे, पुलाच्या आतील मार्गावर ठिकठिकाणी खड्डे तसेच नाल्यांचे सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहन चालक व आपत्कालीन सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरोरा रेल्वे स्टेशनवर भद्रावती, चिमूर व वणी तालुक्यातील प्रवासी मोठ्या संख्येने अवलंबून असल्याने येथे वर्षभर प्रवाशांची गर्दी असते. वरोरा रेल्वे स्टेशन परिसरातील पूल लोकसंख्येच्या गरजेनुसार अपुरा ठरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुलाखालील मार्गावरील खड्डे बुजवावे, दुरुस्ती करावी, पुलाचे विस्तारीकरण करावे किंवा नवीन अंडरपास नागपूरच्या लोहा पुलाच्या धर्तीवर उड्डाणपूल अथवा पर्यायी पूल उभारावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांनुसार लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. वर्धा बल्लारशा सेक्शनमध्ये चिकणी वरोरा माजरी मार्गावर किमी 819.926 व किमी 842.640 पर्यंत तृतीय लाईन खंड निरीक्षण व गती परीक्षणासाठी आलेल्या सीआरएसच्या टीममध्ये उपस्थित विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर त्यांना विस्तारपूर्वक पुलाच्या संदर्भातील समस्यांबाबत माहिती दिली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे पुलाखाली बनलेले खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले. यावेळी सिनियर डीसीएम अमन मित्तल, सिनियर डीओएम क्रिशकांत पाटील, वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते किरण कांबडी, सौरभ लोहकरे, पिंटू धोपटे, विकी शर्मा, रवी दातारकर, संजय किटकुरे, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीआरएमला निवेदन देण्याचा उद्देश एकच होता. हा पूर्वाश्रमीचा इंग्रजाच्या काळापासून हा अंडर बायपास रहदारीसाठी वापरला जातो. पण अंडर बायपास आणि सिव्हिअरचं पाणी म्हणजे नालीचं पाणी हा 2 प्रकार आहे पुलात. हा रोड अंडर बायपास मध्ये येतो. त्याच्यामुळे इथलं जे मेंटेनन्स आहे ते प्रॉपर करताना नगर परिषदेला वारंवार अडथळे येते. त्याच्यामुळे आमचं नागपूरच्या बेसिसवर जे लोखंड जे पूल आहे नागपूरच्या अंडर बायपासचे काही बनवले आहेत त्या बेसिसवर इथं अंडर बायपास करून देण्यात यावा आणि तात्पुरतं या रोडचं सिवेजचं काम आणि गड्ड्याचं काम ताबडतोब वेळ न दवडता ताबडतोब करून देण्यात यावं या मागणीसाठी. आणि ओरेगावची जी मागणी आहे रहदारीची ही ताबडतोब आमची मार्गी लागावी. आणि ह्या आमचे माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात आम्ही हे काम आधी घेतलं आहे आणि ताबडतोब आम्ही केंद्रस्थानी म्हणजे मुख्यालय दिल्ली मुख्यालय रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा करून लवकरच कामाचा आम्ही पाठपुरावा करून आम्ही शेवटाच नेणार आहे काम.